आणि आता पाहूयात लोकसभेचा आखाडा। महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये 3.5 शहाणे आहेत, 3.5 शहाणे महाराष्ट्र डुबवत आहेत, संजय राऊत यांची टीका। प्रगती आणि विकासाच्या आड येणाऱ्याला आडवं करू, मागच्या सरकारमध्ये 2.5 वर्ष सण उत्सव बंद होते, मुख्यमंत्री शिंदेंची टीका। हिंगोलीमधून भाजपचे ॲडव्होकेट शिवाजीराव जाधव निवडणूक लढवण्यावर ठाम, महाजनांसोबत भेटीनंतर सुद्धा जाधव अपक्ष निवडणूक लढवणार, हरलो तर पुन्हा दिल्लीत जाऊन वकिली करेन, जाधवांचं वक्तव्य। सुधीर मुनगंटीवार यांच्या वक्तव्यानंतर काँग्रेस आक्रमक, सुधीर मुनगंटीवार यांनी लायकी दाखवली, नाना पटोले यांची टीका। चंद्रपूरचे भाजप उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांची उमेदवारी रद्द करा, मुनगंटीवार यांच्यावर कारवाई करण्यासाठी काँग्रेसची निवडणूक आयोगाकडे तक्रार, पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीमध्ये मुनगंटीवार यांचे चिथावणीखोर आणि भडकाऊ भाषण। आम्ही मोदींच्या नेतृत्वामध्ये विजयाची गुढी उभारणार, प्रभू श्रीरामाचा आशीर्वाद आमच्या सोबत, देवेंद्र फडणवीसांकडून विश्वास व्यक्त। मनसे महायुतीसोबत येईल, मोदींना पाठिंबा देईल अशी मला अपेक्षा, फडणवीसांचं सूचक वक्तव्य। उद्या रामटेकमध्ये पंतप्रधान मोदींची प्रचार सभा, रामटेकचे शिवसेनेचे उमेदवार राजू पारवे यांच्या प्रचारासाठी मोदी येणार। प्रहारचा पाठिंबा हवा असा राजू शेट्टींचा प्रस्ताव, हातकणंगलेमधून राजू शेट्टींना पाठिंबा देण्याबाबत विचार करू, बच्चू कडू यांची माहिती।